नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचने सार 18 मे. वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी. देह परमार्थाच्या आड येतो की मदत करतो यात गुंतू नये. माझी वृत्ती कुठे गुंतते हे पहावे. भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू नये. सुखदुःख, खरे खोटे याच्या आपण फक्त कल्पनाच करीत बसतो. आपली वृत्ती सारखी बदलत असते आणि त्याप्रमाणे जगही बदलत राहते. कारण सुख-दुःख अस्थिर असते. शास्त्राचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात. देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ साधत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकली पाहिजे. भगवंताचे रूप लक्षात नाही आले तरी त्याचे नाम घेतले की वृत्ती सुधारते. वृत्ती खूपच सूक्ष्म असते. ती फक्त भगवंतालाच कळते. जो विषयात गुंतत नाही त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली आहे असे समजावे. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण होऊ न देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे यातच खरे समाधान, शांती आणि सुख आहे. वृत्ती स्थिर होणे, शांत होणे याचे नाव समाधान आणि भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणे याचे नाव समाधी होय. तेव्हा नाम घेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद.